मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर विक्रांत काळे, मेडिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, तुमच्या पोटाचा डॉक्टर. आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत, इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज आणि याची ट्रीटमेंट. तर इन्फ्लेमेटरी बाउल डिसीजमध्ये कोलायटिस आणि क्रोन्स डिसीज हे दोन आपले आजार आहेत. यांना जरा लॉंग टर्म औषधांचीही गरज असते. पण ही जी औषधं आहेत ही थांबवणं शक्य आहे का किंवा योग्य आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्याबद्दल आपण बोलूया. तर इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज हे आपलं ऑटोइम्युन कंडिशन आहे. आपले रोगप्रतिकारक शक्ती जी आहे त्याच्यामधल्या बिघाडामुळे होणारे हे आजार आहेत. तर यांच्यासाठी ट्रीटमेंट लॉंग टर्म यासाठी गरजेची असते की आपली इम्युनिटीमध्ये डिस्टर्बन्स असल्याने हा कंटिन्युअस आपल्या इंटेस्टाईनवर अटॅक होत राहतो. ही सूज कंटिन्युअस होत राहते. याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सुरुवातीला जास्त औषधांची गरज जरी असेल तरी हळूहळू आपण औषधं कमी करतो. म्हणजे औषध कमी करणं शक्य आहे. आता रिसेंटली काही मागच्या आठवड्यांमध्ये महिन्यांमध्ये मी बघतोय पेशंट्स स्वतःहूनच औषधं बंद करतायत. आता हे योग्य आहे का? तर सरळ उत्तर द्यायचं झालं मित्रांनो तर नाही. आणि का हेही मी तुम्हाला सांगतो. कोलायटिस क्रोन्स डिसीजमध्ये लॉंग टर्म ट्रीटमेंटची गरज असते. कारण तसंच आपण आपल्या इम्युनिटीतल्या बिघाडामुळे आतड्यांना जी सूज येते ही कमी करू शकतो आणि कमी ठेवू शकतो. बऱ्याचशा रुग्णांमध्ये कंट्रोल येणं हे काही आठवड्यांमध्ये नक्की शक्य असतं. त्यामुळे त्यांना बरं वाटतं की शौचात रक्त पडत नाही आहे, पोटदुखी होत नाही आहे, जुलाब होत नाही आहे. हे रेमिशन म्हणतो. याला आपण डिसीज कंट्रोलमध्ये आला असं म्हणतो. पण याचं कन्फ्युजन असं होतं की अरे मला आता बरं वाटलं आहे म्हणून पेशंट स्वतःहूनच औषधं थांबवून देतो. हे थोडंसं रिस्की आहे. का आहे? कारण की औषधं थांबवले की आजार पुन्हा हळूहळू त्याचं डोकं वर काढू शकतो. त्याला फ्लेअरअप म्हणतात. आणि रिस्की असं आहे की आपल्या आधीच्या औषधांनी जिथे आपल्याला चांगला कंट्रोल आला आहे त्याच औषधांनी पुन्हा कंट्रोल इतक्या इफेक्टिव्हली येईल याची गॅरंटी नाही. आपल्याला पुन्हा स्ट्रॉंगर मेडिसिन्स, काही इंजेक्शन, स्टेरॉइड्स याची गरज पडू शकते. आणि असेही पेशंट आहेत ज्यांनी काही दिवस दुर्लक्ष केले लक्षणांकडे, औषधं थांबवले आणि त्यांना अगदी पुढे जाऊन सर्जरीची सुद्धा गरज पडली. तर हे जर पुढचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळायचे असतील तर कोलायटिस क्रोन्स डिसीजचे ट्रीटमेंटमध्ये काही बदल किंवा काही थांबवणं हे तुमच्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टच्या सल्ल्याशिवाय करू नका. हे रिस्की आहे. ही माहिती छोटीशी जरी वाटली तरी महत्त्वाची आहे. प्लीज ही तुम्ही स्वतः पाळा. तुमच्या बाकी मित्रांना, रिलेटिव्सला, कुणाला हे पास ऑन करा. आणि काहीही डाऊट असतील तर कायझन गॅस्ट्रो केअरमध्ये या. आम्ही कन्सल्टेशनसाठी अवेलेबल आहोत. नमस्ते.